धुळ्यात संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची 709वी पुण्यतिथी निमित्त उत्साहात साजरी. धुळे. संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या 709व्या पुण्यतिथी निमित्त धुळे शहरात संयुक्त कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. खानदेश कुंभार समाज विकास शैक्षणिक संस्था धुळे यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रतिमा पूजन व अभिवादन जुने धुळे भागातील सुभाषनगर येथील संत शिरोमणी गोरोबा काका चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर यांच्या हस्ते संत गोरोबा कुंभार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाजातील विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. यात मनसुखभाई गुजराती, मोहनभाई प्रजापती, किसन चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, शांताराम चव्हाण, अण्णासाहेब वाघ, रमेश बाळकर, विशाल चव्हाण यांच्यासह शहरातील कुंभार समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संत गोरोबा काका यांच्या कुंभार चौकात संत गोरोबा काकाच्या पुतळा बसवणार व त्याच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या भक्तीचा मार्ग आणि समाजालयाचा गौरव करत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. पुण्यतिथीनिमित्त केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुंभार समाजातील बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज विकास संस्थेचा जिल्हाध्यक्ष ईश्वरदास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कृत खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी संत श्रीमंत गोरोबा चौकामध्ये काकांची पुण्यतिथी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तसं धुळे जिल्ह्यात देखील आम्ही दरवर्षी करतो. आमचं 26वे वर्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील कालच 125वी जयंती साजरी झाली. म्हणजे बाबासाहेबांनी जे शिकवण दिली आणि संतांची जी शिकवण आहे हे जर पाहिलं तर आपण खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक चांगल्या कृतीशील व्यक्तिमत्व असलेले तरुण पुढे ही समाजापुढे आली पाहिजे, जेणेकरून या समाजाला एका विकासाच्या मार्गावरती चांगल्या मार्गावरती नेण्याचं काम त्यांच्या हातून होणार आहे. आणि संतांची शिकवण आहे की आपण जर शिकलात आणि त्यांचे जर गुण अवचूत केले तर मला वाटत नाही की आपला समाज हा कुठेतरी भरकटेल. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आमच्या युवा अध्यक्ष म्हणजे विशाल शांतारामजी चव्हाण यांच्या हस्ते आम्ही संत गोरोबा काकांची या ठिकाणी आरती केली. आणि आमच्या समाजाचं दानशूर व्यक्तिमत्व, समाजाचा मोठा घटक असलेले अण्णासाहेब वाघ अतिशय मोठे उद्योजक आहेत, पण साधा सरळ व्यक्तिमत्व असलेला हा मानव आज आमच्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून लाभलेत. म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. आमचे दुसरे दानशूर व्यक्ती म्हणून आमचे रमेश भाऊ पितांबर कुंभार, मनसुखभाई, आमचे मोहनजी महाराज असे अनेक कार्यकर्ते, आमचे सचिव रमेशजी बहाकर या सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या अतिशय मोठ्या परिश्रम घेऊन हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. आणि या ठिकाणी एकच सांगतो की आपण संतांच्या आचार विचाराने चाला की आपण खरोखर अर्थाने आपण या समाजामध्ये जन्माला आलो, त्या समाजाचा आपण फार मोठा देणं लागतो. आणि म्हणून आपल्या या समाजामध्ये संत मोठे झालेत, गोरोबा काका त्यांच्या आपण त्यांच्या परिचित आहेत. आणि त्यांच्या आधारावरती आज आपण आणि जी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती देखील अतिशय आपल्याला आज उपयोगी पडते. कारण की आपण एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो, आपण बोलू शकतो, काहीतरी करू शकतो. हे सगळे अधिकार आपल्याला आपल्या घटने दिले. त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील आम्ही धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाज यांच्या वतीनं 135व्या जयंतीनिमित्त सर्व आमच्या अनुषयांना आम्ही तिकडे शुभेच्छा देतो. आणि आमच्या या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित झालात, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्यांच्या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय गोरोबा, जय महाराष्ट्र.